केंद्र सरकार लवकरच एक महत्त्वाचं विधेयक आणण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे देशाच्या राजकीय नकाशात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. या विधेयकाबाबत सरकारकडून विरोधी पक्ष आणि प्रादेशिक पक्षांशी चर्चा सुरू झाल्या असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे जर हे विधेयक मंजूर झालं, तर लोकसभा आणि विधानसभामधील जागांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. महाराष्ट्रातही आमदारांची संख्या 432 पर्यंत जाऊ शकते, तर लोकसभेतील खासदारांची संख्या 72 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. कारण 1970 नंतर पहिल्यांदाच अशा प्रकारची मोठी पुनर्रचना होणार आहे. दरम्यान, लोकसंख्या नियंत्रणाच्या मुद्द्यावरून उत्तर आणि दक्षिण भारतात मतभेदही दिसून आले आहेत. केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश यासारख्या दक्षिणेकडील राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणात मोठे यश मिळवलं आहे, तर उत्तर प्रदेश आणि बिहार सारख्या राज्यांमध्ये लोकसंख्या झपाट्याने गेल्या काही वर्षांमध्ये वाढली आहे. त्यामुळे नव्याने मतदारसंघ रचना जर केली तर उत्तर भारताला अधिक प्रतिनिधित्व मिळेल अशी भीती व्यक्त होत होती. मात्र आता या सगळ्या वादावर तोडगा काढत 2029च्या निवडणुकीसाठी नवीन मतदारसंघ रचना लागू करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू आहे. पण सरकारकडनं मांडण्यात येणारं हे विधेयक नेमकं काय आहे, 2029 मध्ये ही अंमलबजावणी कशी होणार आणि यामुळे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात याचा कसा आणि किती परिणाम होईल, हे सगळं सविस्तर समजून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा. केंद्रातील मोदी सरकारनं मांडलेलं एक देश एक निवडणूक ही संकल्पना आणि 2020 मध्ये आलेल्या कोरोनामुळे रखडलेली जनगणना जी अजूनही झालेली नाहीये, या दोन फॅक्टरमुळे देशातील आमदार आणि खासदारांची संख्या वाढण्यासाठी 2034च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत वाट पाहावी लागू शकते. कारण मतदारसंघ पुनर्रचनेसाठी जनगणना होणं हे अत्यंत आवश्यक आहे. तर एक देश एक निवडणुकीसाठी मोदी सरकारनं तयारी सुरू केली होती अशा बातम्या देखील माध्यमांमध्ये होत्या. मात्र एक देश एक निवडणूक ही संकल्पना केवळ राष्ट्रीय पक्षांसाठी फायदेशीर ठरणार आहे आणि त्यासाठी जनगणनेचा आधार आणि देशातील किमान निम्म्या राज्यांची परवानगी आवश्यक होती आणि यासाठी पुढचे 10 वर्ष लागले असते असं चित्र होतं. पण आता केंद्र सरकार नवीन विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. या नवीन विधेयकामुळं लोकसभेतील जागांची संख्या ही 543 वरून थेट 816 वर पोहोचण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये या वाढलेल्या 273 जागा या महिलांसाठी आरक्षित असतील. तर महाराष्ट्रातील 288 आमदारांचा आकडा हा 432 होणार असून राज्यातील लोकसभेतील खासदारांचा आकडा देखील 48 वरून 72 होऊ शकतो. आणि हा बदल भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात मोठा बदल असणार आहे. यासाठीच केंद्र सरकार नारी शक्ती वंदन अधिनियम म्हणजेच महिला आरक्षण विधेयकाची अंमलबजावणी करण्यासाठी लोकसभेच्या आणि विधानसभेच्या जागांमध्ये वाढ करण्याची तयारी करत आहे. कारण महिलांना 33% आरक्षण देताना सध्याच्या पुरुष खासदारांच्या आणि आमदारांच्या जागेवर गदा येणार आहे आणि ही गदा येऊ नये म्हणूनच हा मुख्य उद्देश ठेवून प्रत्येक राज्यातील खासदार आणि आमदारांच्या सध्याच्या संख्येच्या 50% जागा वाढवल्या तर जुन्या जागा कायम राहतील आणि वाढवलेल्या अतिरिक्त जागांवर महिलांना संधी देण्यात येईल आणि तो आरक्षणाचा कोटा पूर्ण केला जाईल. यामुळे लोकसभेतील बहुमताचा आकडा हा सुद्धा 272 वरून 409 वर जाईल. त्यामुळे नारी शक्ती विधेयक अंमलात आणण्यासाठी दिल्लीत हालचाली वाढल्या आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी 24 मार्चला एनडीए मधल्या घटक पक्षांसोबत आणि त्याचबरोबर विरोधी पक्षांसोबत चर्चा केल्याचं देखील समजतंय. याचं कारण म्हणजे नारी शक्ती विधेयक अंमलात आणून जागा वाढवण्यासाठी मतदारसंघ पुनर्रचना लागू करावा लागणार आहे. पण केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयातून 2029 साली मतदारसंघ पुनर्रचना करण्याचे संकेत मिळत आहेत. कारण जनगणना आणि परिसीमन म्हणजेच डिलिमिटेशन कमिशन या दोन मुद्द्यांवर मतदारसंघ पुनर्रचना करण्यात येणार होती. पण यासाठी बरेच वर्ष जाऊ शकतात, कारण 2021 ची जनगणना झालेलीच नाहीये. खरं तर 2026 मध्ये जनगणना करण्यात येणार अशा बातम्या आल्या होत्या, पण त्यासाठी सरकारकडनं कोणत्याच हालचाली सध्या तरी दिसत नाहीये. त्यामुळे 2011च्या जनगणनेचा आधार घेण्याचं केंद्र सरकारनं ठरवलं असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे मतदारसंघ पुनर्रचना लांबणीवर पडणार नाही, कारण मतदारसंघ पुनर्रचना करण्यासाठी जनगणना हा पर्यायाचा आधार होता. तो पर्याय दूर करण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली वाढवल्या आहेत आणि याचा परिणाम म्हणजे 2029 मध्येच खासदार आणि आमदारांची आकडेवारी वाढू शकते. पण तरी सुद्धा परिसीमन आयोग म्हणजेच डिलिमिटेशन कमिशन महत्वाचं आहे. ते का? तर लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची रचना ही तिथल्या लोकसंख्येवरून ठरते आणि हे सगळं ठरवण्यासाठी परिसीमन म्हणजेच डिलिमिटेशन कमिशनची गरज असते.
भारतीय राज्यघटनेतील कलम 81 आणि 82 नुसार डिलिमिटेशन कमिशनची स्थापना केली जाते. याआधी सगळ्यात सुरुवातीला म्हणजे 1952 साली, त्यानंतर 1963, 1973 आणि 2002 अशी 4 वेळा डिलिमिटेशन कमिशनची स्थापना करण्यात आली होती. राज्यघटनेतील 42व्या घटनादुरुस्तीने 2001 पर्यंत लोकसभा आणि विधानसभेचे जे मतदारसंघ आहेत ते 1973च्या रचनेप्रमाणेच राहतील अशी तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर 2002 मध्ये पुन्हा एकदा घटनादुरुस्ती करून 2026च्या नंतर होणाऱ्या पहिल्या जनगणनेप्रमाणे मतदारसंघांची पुनर्रचना करता येणार नाही आणि तोपर्यंत जे मतदारसंघ आहेत तेच कायम राहतील अशी तरतूद या घटनादुरुस्तीत होती. आणि त्यामुळे 2026 साली डिलिमिटेशन कमिशनची स्थापना करून देशात किती आणि कुठले मतदारसंघ वाढतील हे निश्चित करेल. आणि पुढच्या 2 वर्षात ही आखणी झाली की 2029ला लगेच अंमलबजावणी केली जाईल. पण हे इतक्या तातडीने करण्याचं राजकीय फटका नक्की कोणाला बसेल? देशात आणि राज्यात नेमकी काय परिस्थिती असू शकते? तर याचा सगळ्यात जास्त फायदा हा भाजपला होणार आहे आणि इतर पक्षांना फटका बसणार आहे. कारण लोकप्रतिनिधींची संख्या ही ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात जास्त वाढणार आहे आणि इथंच भाजपचा सगळ्यात मोठा फायदा होणार आहे. कारण देशभरात आणि राज्यातही शहरी भागात भाजपला मोठा जनाधार आहे. शहरातील पक्ष अशी भाजपची छबी आहे आणि त्यामुळे ग्रामीण भागातील मतदारसंघ आणखी अल्पमतात जाऊ शकतात. यामुळे इतर राजकीय पक्षांपेक्षाही भाजपचे राजकारण वरचढ ठरू शकतं. शिवाय जातीय समीकरण आणि भाजपमध्ये प्रवेश करून आमदार खासदार होण्यासाठी आणि सत्तेत राहण्यासाठी सगळेच राजकारणी आघाडीवर असू शकतात आणि त्यामुळेच केंद्र सरकारकडून हालचाली सुरू आहेत. पण या सगळ्याला विरोधकांनी सुद्धा विरोध केला आहे. त्यामुळे केंद्र सरकारचं हे महत्वाचं विधेयक मंजूर झाल्यानंतर नक्की देशाच्या राजकारणात आणि राज्याच्या राजकारणात काय बदल होतील हे बघणं महत्वाचं असेल. दरम्यान तुम्हाला या सगळ्यावर नक्की काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून लिहा आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टाला तुम्ही आत्ता लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.